मुंबईतील कबूतरखाने अचानक बंद करणं योग्य नाही, या संदर्भात राज्य सरकार आणि महापालिकेने हायकोर्टात ठाम भूमिका मांडावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महापालिकेने फीडिंग करावं, तसंच तांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। आणि यावरून आदित्य ठाकरेंनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांना टोला हाणलाय। सर्व आता ॲडिशनल जे काही प्रिकॉशन घ्यायचे असेल ते रेस्ट्रिक्टेड फीडिंग, क्लीनलीनेस, ते मशीन म्हणून करायच्या लोकांच्या कमी त्यामध्ये उपयोग, हा सर्व फीडिंग सर्व ॲडिशनल जे काही कमिटी सांगणार आहे, जे काही गरज आहे ते सर्व आता आजपासून आम्ही सुरू करणार आहे। पण ते महानगरपालिका स्वतः सुरू करणार आहे। कबूतरखान्याचे लोक महानगरपालिकाचे सहकार तो महानगरपालिकाचे निर्णयानुसार करणार आहे, पण सर्व ते एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी महानगरपालिका राहणार आहे। आम्ही स्थानिकाच्या भावनेसोबत आहोत। ठेवायचं असेल तर तिथेच, ते जे काही आरे कॉलनी वगैरे सांगतात तिथे शक्य नाही, मग त्यापेक्षा लोढानी वरळी सी फेसवर एक चांगलं तिथे बंगला बांधत आहे, तिथे करावं, मस्त होईल। वरळी सी फेसला जिथे लोढांचा बंगला येतो ना, लोढा आता ते बिल्डर आणि मंत्री एकच आहेत का मला माहीत नाही, पण त्यांच्याच नावाचे कोणतरी बिल्डर आहेत, त्यांनी चांगला प्लॉट त्यांचा तिथे द्यावा वरळी सी फेसवर, चांगलं होईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।